कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण 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 हरी कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि 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 जय राम जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल 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 बरवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठल आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी विठ्ठल आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बारावा तो हा विठ्ठल बारावा तो हा विठ्ठल बारावा बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बारावा तो हा विठ्ठल बारावा तो हा विठ्ठल बारावा तो हा विठ्ठल बारावा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम हरे हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम जय राम जय राम जय राम आपुला तो एका देव करुणी घ्यावा आपुला तो एक 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 देव करून 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 घ्यावा विन जीवा सुख नोवे सुख नोवे एरते माईक दुःखाचे जनेते एरते माईक दुःखाचे जनते विना जीवा सुख नोए सुख नोए एरते माईक दुःखाची जनेते एरते माये दुःखाची जनेते नाही आदि अंती अवसान अवसान एरते माईक दुःखाची जनेते एरते माईक दुःखाची जनेते नाही आदि अंती अवसानी अवसानी एरते माईके दुःखाची जनेते एरते माईके दुःखाची जनेते अविनाश करे आपुले आयेसे अविनाश करे आपुले आयेसे अविनाश करी आपुले आयेसे
अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पीसे गोविंदाचे गोविंदाचे इरती माईक दुःखाचे जनते इरती माईक दुःखाचे जनते लावी मना पिसे गोविंदाचे गोविंदाचे इरते माईके दुःखाचे जनेते इरते माईके दुःखाचे जनेते तुका म्हणीक मरणेची सारे तुका म्हणीक मरणेची सारे तुका म्हणे का मरणाचे सारे तुका म्हणे का मरणाचे सारे उत्तमाची उरे किरती मागे किरती मागे किरती माईके दुःखाची जनते किरती माईके दुःखाची जनते मची उरे मागे कीर्ती मागे येरती माईके दुःखाचे जने येरती माईके दुःखाचे जने नाही आदि अंती अवसान अवसान इरती माईके दुःखाची जनते इरती माईके दुःखाची जनते नाही आदि अंती अवसान अवसान येरती माईके दुःखाचे जनेते येरती माईके दुःखाचे जनेते विठोबा रखुमाई विठोबाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई रखुमाई रखुमाई
आपुला तो देव आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 तेने बिना जीवा तेने बिना जीवा सुख नो ये रति माये दुखा ये रति माये दुखा जाने तेने बिना जीवा सुख नो के
ना जीवा जीवा सुखानो हेरती मागी के दुःखाचे जनेते हेरती मागे के दुःखाचे जनेते नाही आदे अंत्यावसा नाही आदे अंत्यावसा
sare gare sa 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 sare ga ma gare sa sare ga ma pa ma gare sa sare ga ma pa da ma gare sare ga ma pa da ni da da ni da da ni da da ni da ni da ma pa ga ma re ga ma pa ga ma re ga ma pa ga ma re na ya ya da va sa नाही आदि आते अवसाने नाही आदि
विठ्ठल 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 रे विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोवे. हिरते मायके दुःखाची जनती, नाही अद्यंते अवसान. अविनाश करी आपुली आयसे, अविनाश करी आपुली आयसे, लावी मनापिसे गोविंदाचे. तुका म्हणे एक मरणेचे सरे, उत्तमाचे उरे कीर्ती मागे. हिरते मायके दुःखाची जनते, नाही अद्यंते अवसान. पांडुरंगा करू प्रथम नामान, दुसरे चरण संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, हे दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. त्यांच्या अग्रपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानम्. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं. तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं, सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं. मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनिधिं, नमो नारायणगिरिजि परब्रह्मस्वरूपम्. दृष्ट्वा तव सुखदहस्य वदनं, भवते सकलपापनाशनं. सन्तोषयते मधु मधुरवाणी, सोमेश्वरगिरि मनसा स्मरामि. अवतार घेतला जगितापितिरे, गुरुसेवा साधना गोदातटे करे. मोक्षजना उद्धरिधरणे करे, नित्यानमितो सद्गुरु श्री रामगिरी. जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा अखण्डानन्दबोधाय शिष्यसन्तापहारिणे सच्चिदानन्दरूपाय रामाय गुरवे नमः आपुला तो एक देव करुणे घ्यावा तेने विना जीवा सुख नोवे हेरते माईके दुःखाचे जनते नाही अदिअंती अवसान प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण देहूनिवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यच्चावत मानव जातेला उपदेश करतात। विठाला 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 विठाला। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित तो असा की योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट परमपूजनीय परमादरणीय गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं अन्नपूर्णा माता आणि अन्नपूर्णा मातेच्या कृपाशीर्वादानं संत सकल महात्म्या महापुरुषांच्या कृपेने पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने या ठिकाणी कैलासवासी छगन चांगदेव पाटील थोरात यांच्या असणाऱ्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने प्रथम वर्ष श्रद्धा निमित्ताने असणारी ही सेवा आहे। त्यांच्या पश्चात त्यांच्या असणाऱ्या पत्नी आहे मातोश्री कौशल्याबाई छगन पाटील थोरात, त्याचप्रमाणे सुनबाई आहे मीराबाई रंजक थोरात, त्याचप्रमाणे मुलगी आहे अलका अशोक खरमाळे, बालिका भाऊसाहेब पाटील पवार, संगीता मधुकर वहाडणे, सुनीता किशोर मते आणि नातू आहे आमचे प्रदीप रंजक थोरात आणि प्रमोद रंजक थोरात। समस्त थोरात परिवाराने थोरात परिवारावर प्रेम करणारे सर्व त्यांचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व नातेवाईकांना थोरात परिवाराच्या वतीने धन्यवाद। समस्त ग्रामस्थ कापूसवाड गावकर या ठिकाणी उपस्थित आहे। अन्नपूर्णा माता महिला भक्त मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद। ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, पाहुणे मंडळी सर्वांना धन्यवाद। विठाला 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 विठाला। सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर प्रेम करणारी सर्व या ठिकाणी मंडळी उपस्थित आहे, सर्वांना धन्यवाद। त्यामध्ये उत्कृष्ट असणारे गायनाचार्य आमचे प्रदीप भाऊ यांचे असणारे मामाश्री आमचे गुरुबंधू नारायण महाराज खिल्लारी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद। त्याचप्रमाणे योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज संस्थान गोदावरी धाम सरला बेटचे असणारे विद्यार्थी गायनाचार्य आमचे गोरखजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद। त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य भरत महाराज पठाडे यांचे असणारे बंधू आमचे शत्रुघ्न महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद। त्याचप्रमाणे दुसरे मृदुंगाचार्य आमचे गुरुबंधू उद्धवजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद। आणि माझ्यावर नित्यांत प्रेम करणारे आमचे भजनी मंडळातील नप्पावाडीचे संजू भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद। सर्व भजनी मंडळ कापूसवाड गावकर या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वांना धन्यवाद। संशिष्टीम आहे असे असणारे आमचे ओम साई टेंभिकर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांची संशिष्टीम आहे, त्यांना देखील धन्यवाद। आणि निमित्त आहे प्रथम पुण्यस्मरणाचं, प्रथम वर्ष श्राद्धाचं निमित्त आहे। आणि आमचे प्रदीप भाऊ यांचे असणारे ते आजोबा होते छगन चांगदेव पाटील थोरात, यांनी आपल्या असणाऱ्या नातवांना चांगल्या प्रकारचे संस्कार, चांगल्या प्रकारचा धडा आणि स्वावलंबीपणाची वृत्ती या ठिकाणी आपल्या नातवांची ज्यांनी घडवली ते असणारे कैलासवासी छगन चांगदेव पाटील थोरात। आणि महाराज हा असणारा परिवार, हे असणारे दोन्ही मुलं प्रदीप आणि प्रमोद
कमी वयामध्ये समोर असणारी प्रपंचाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. वडील बरेच दिवस आजारी होते आणि त्यानंतर त्यांचं देहावसान झालं. त्यानंतर कसं तरी त्या असणाऱ्या कुटुंबाचा भार दोन्ही असणाऱ्या मुलांनी आपल्या खांद्यावर घेतला. आजोबांचं सहकार्य होतं आणि अशातच त्यांच्यावर दुसरा एक आघात झाला. त्यांचे आजोबा सुद्धा त्यांना सोडून या ठिकाणी गेले आणि या असणाऱ्या संसाराची जबाबदारी कमी वयामध्ये जे खेळण्याचं वय आहे, जे फिरण्याचं वय आहे, जे तारुण्य फिरण्यामध्ये जाण्या पाहिजे ते असणारं तरुणपणामध्ये आणि या असणाऱ्या संसाराची जबाबदारी या दोन्ही असणाऱ्या मुलांवर पडली. आणि म्हणून वडिलांचा एक आघात, दुसरा आजोबाचा आघात आणि दोन्ही आघात या ठिकाणी सहन करून चांगल्या प्रकारचा प्रपंच त्यांनी सांभाळला. आणि या ठिकाणी त्यांच्या मातोश्री आणि आजीचा देखील चांगल्या प्रकारचा सांभाळ करताय. याला कारण आहे त्यांच्या असणारे आजोबा आमचे छगन पाटील थोरात. त्यांनी चांगल्या प्रकारचा संस्कार या ठिकाणी दिला. आणि महत्त्वाचं म्हणजे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा संस्कार त्या ठिकाणी कधी वाया जात नाही. महाराज, ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, ज्या भूमीमध्ये आज ज्यांचं श्राद्ध होत आहे आणि ज्या भूमीमध्ये त्यांचं असणारं बालपण गेलं, ज्यांचं तारुण्य पण गेलं आणि ज्यांचं वृद्धपणही गेलं, अशा असणाऱ्या भूमीमध्ये आपण बसलेलो आहोत. ती भूमी सामान्य नाही ना महाराज. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा जन्म देखील याच भूमीमध्ये झाला. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी देखील महाराज परमार्थाचं पहिलं रोप याच भूमीमध्ये लावलं गेलं. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज याच भूमीमध्ये त्यांनी साधना केली, याच भूमीमध्ये ते खेळले आणि याच भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला. महाराज, मग एक असणारा योगी आहे, एक असणारा भक्त आहे आणि त्याच्या असणाऱ्या जन्माने या भूमीला पुनीत करणारी ही भूमी. आणि या भूमीमध्ये जो जन्माला येतो आणि या भूमीमध्ये जो मरतो तो खरा अर्थाने भाग्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल जिथं संतांनी जन्माला यावं, जिथं एका भक्तांनी जन्माला यावं, जिथं एका परंपरेचा जन्म होतो त्या भूमीमध्ये जन्माला येण्याकरता फार पुण्य लागतं महाराज. आणि पुण्य असेल, पुण्याची सामग्री असेल तर ज्या ठिकाणी संत जन्माला येतात तिथं जन्माला येण्याचं परम भाग्य मिळतं महाराज. आणि म्हणून या ठिकाणी समस्त कापूस वडगावकर धन्य आहेत महाराज. पुण्यवान आत्मे आहात तुम्ही. गंगागिरीजी महाराजांच्या मातोश्रीच्या असणाऱ्या भूमीमध्ये जन्माला आलात आणि या भूमीमध्ये येऊन गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेचा परमार्थ आपण करतोय. गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेचे संस्कार आपल्यामध्ये ओले गेले आणि तो संस्कार आपण या असणाऱ्या माध्यमातून टिकून ठेवतात. हे असणारं जागतिक उदाहरण म्हणजे या थोरात परिवाराचं. विठ्ठल देवभूमीचा त्याग करून आलेला दोन्ही दाम्पत्य देवगिरी बुवा आणि अन्नपूर्णा माता. ज्या उत्तर हिंदुस्थानला देवभूमी म्हटल्या जातं त्या देवभूमीचा असणारा त्याग करून हे दाम्पत्य या ठिकाणी आलंय आणि गोदावरीच्या किनाऱ्यावर एका रत्नाला जन्माला घातला महाराज. 1814 साली योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज याच भूमीमध्ये जन्माला आले. म्हणून ही भूमी सामान्याची भूमी नाहीये, हे आपण लक्षात ठेवायला हवं बरं का. जेव्हा आपण चांगल्या प्रकारचा एखादा कीर्तनकार पाहतोय, जेव्हा एखादा चांगल्या प्रकारचा मृदुंग वादक पाहतोय, जेव्हा आपण एखादा चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट गायनाचार्य पाहतोय, तो पाहत असताना त्याच्या पाठीमागे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज आपल्याला दिसायला हवे महाराज. कारण गंगागिरीजी महाराजांनी जे 18व्या शतकामध्ये कार्य केलं ते अलौकिक कार्य केलंय. जो आज वारकरी संप्रदायाचा परमार्थ आपल्याला दिसतोय, कुठंतरी टाळ वाजतो, कुठंतरी कीर्तन होतंय, कुठंतरी चाल होते, कुठंतरी भजन होतंय, कुठंतरी पूजा होते, कुठंतरी सप्ताह होतोय. याला कारण माझे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज आहे महाराज. जर 1814 साली गंगागिरीजी महाराज जन्माला आले नसते तर हा वारकरी संप्रदायाचा परमार्थ कदाचित आपल्याला दिसला नसता महाराज. म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत. या वारकरी संप्रदायाला 18व्या शतकामध्ये ज्यांनी पुन्हा एकदा खंबीरपणे स्तंभ म्हणून काम केलं ते सद्गुरू गंगागिरीजी महाराज या भूमीमध्ये जन्माला आले. विठ्ठल विठ्ठल नाहीये गंगागिरीजी महाराज. गंगागिरीजी महाराज म्हणजे पोर खेळ नाहीये. मग ज्यांना जन्माला घालणारी मातोश्री कशी असेल हो. गंगागिरीजी महाराजांच्या मातोश्री देखील सामान्य नाहीये महाराज. रत्नाला साठवण्याकरता खान लागती महाराज.
जिथं खान आहे तिथं रत्न आहे, जिथं खान नाही तिथं रत्न आपल्याला सापडणार नाही. रत्न हे खाणीतच सापडतंय. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, धन्य ते आरण रत्नाची खान, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचे अगर, घेतला अवतार माणिया घरी. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. हो धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला त्रैलोक्याचा. त्रैलोक्याचा असणारा दाता ज्यांनी आपल्या अंतकरणामध्ये साठवला, हृदयामध्ये साठवला महाराज, त्या संतांचा जन्म होण्याकरता खान असावी लागते. आणि म्हणून कापूस वाडगाव देखील एक खान आहे. इथं एक रत्न जन्माला आलं, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या रूपामध्ये महाराज. मग त्या सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी आयुष्यभर परमार्थ केला, भगवंताची प्राप्ती करून घेतली. आणि त्या भगवंताला पाहण्याकरता महाराज रात्रीचा आणि दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाचे काळ, नेत्राच्या ज्योती केल्या. आणि हा वारकरी संप्रदायाचा परमार्थ तुमच्या आमच्याकरता, सर्व जाती धर्माकरता पुन्हा एकदा 18व्या शतकामध्ये त्यांनी खुला करून दिला महाराज. अशी असणारी सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या जन्मभूमी, पावनभूमी आहे. आणि तिथं आपण सर्वजण आमचे छगन पाटील थोरात यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याकरता सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. निश्चितच त्यांच्या जीवात्मे आज भगवान परमात्मा चिरकाल शांती देवो. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज त्यांचा पुढील मार्ग सुगम करो. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थान गोदावरी धाम सरला बेटच्या वतीने, गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. विठ्ठल 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 विठ्ठल. निमित्त आहे श्राद्ध विधी. आपल्या पितरांच्या मुक्तीकरता जो विधी केला जातो त्याला श्राद्ध विधी म्हणतात, पुण्यस्मरण म्हणतात. आणि म्हणून या मृत्यूलोकातून मुक्ती होण्याकरता जो विधी केला जातो त्याला श्राद्ध विधी करतात. त्याला श्राद्धयुक्त अंतकरणाने हा विधी करायचा असतो. आणि म्हणून आपल्या असणाऱ्या त्यांच्या नातवांनी हा विधी या ठिकाणी केलेला आहे. श्राद्ध विधीच्या निमित्ताने असणारी सेवा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यच्चावत मानव जातीला उपदेश करतात की बाबांनो, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोव्हे. या जीवाला सुख पाहिजे असेल तर तो परमात्मा आपलासा करावा लागेल महाराज. जोपर्यंत तो देव आपलासा करता येणार नाही तोपर्यंत यथार्थ सुखाची प्राप्ती होणार नाही. मग सुख पाहिजे तर देवाला आपलंसं करा. पण जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतोय, त्या देवाची प्राप्ती करण्याकरता तुम्ही आम्हाला सांगताय, ज्या देवाची प्राप्ती झाल्यानंतर महाराज सर्व सुख मिळणार आहे, तो देव आहे तरी कोठे? आणि जो देव आहे तो राहतो तरी कोठे? आणि तो प्राप्त होण्याकरता आम्हाला काय करावं लागेल ते सांगा ना. तेव्हा जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा, तो देव राहतो पंढरपुरामध्ये, तो देव आहे बेटेवर उभा, तो देव आहे पुंडलिकाच्या मागे उभा. मग जगद्गुरु तुकोबराय तो देव जर पंढरपुरामध्ये उभा आहे आणि त्या देवाला प्राप्त केल्यानंतर यथार्थ सुखाची प्राप्ती होणार आहे, मग तो देव पाहण्याच्या अगोदर काय करावा लागेल? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या अगोदर तुम्हाला वारकरी व्हावा लागेल. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबा, तुला देव पाहण्याच्या अगोदर पंढरी पाहावा लागेल आणि पंढरी पाहण्याच्या अगोदर तुला वारकरी व्हावा लागेल. वारकरी झाल्याशिवाय तुला पंढरी पाहता येणार नाही आणि महाराज पंढरी पाहिल्याशिवाय तुला देव पाहता येणार नाही. मग जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी दोनदा शब्द वापरतात महाराज, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. मग दोनदा शब्द वापरण्याचं काय काम आहे महाराज इथं?
काही गरज नसताना वापरला का मग? तर जगद्गुरु तुकोबरायांची भाषा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा वारकरी हो, परंतु कसा हो? अंतरंगाने हो आणि बहिरंगाने देखील वारकरी हो. पहिला शब्द आहे हो, या म्हणण्याचा उद्देश आहे बहिरंगाने वारकरी हो, आणि दुसरा हो शब्द म्हणण्याचं तात्पर्य आहे तर अंतरंगाने देखील वारकरी हो. म्हणजे बहिरंगाने अंतरंगाने जर तू वारकरी झाला तर तुला पंढरी दिसेल. मग अंतरंगातून पाहणारी पंढरी वेगळी आहे आणि बहिरंगातून पाहणारी पंढरी वेगळी आहे. अंतरंगातून होणारा वारकरी वेगळा आहे आणि बहिरंगातून वारकरी होणं वेगळं आहे महाराज. मग बहिरंगातून वारकरी होणं म्हणजे काय होणं? तर बहिरंग वारकऱ्याची वेशभूषा सांगितली महाराज. गळ्यामध्ये पवित्र असणारी तुळशीमाळ असावी, मुखामध्ये विठ्ठलाचं नाम असावं, एकादशीचं व्रत करावं आणि ऊर्ध्वपुंड गंध लावलेला असावा, भाळी बुक्का लावलेला असावा. हे झालं महाराज बहिरंग वारकऱ्याची वेश. मग अंतरंगातून वारकरी होणं, अंतरंगातून वारकरी होणं महाराज, जोपर्यंत अंतकरणामधला विकार नष्ट होत नाही, जोपर्यंत अंतकरणामध्ये वासना नष्ट होत नाही, तोपर्यंत वासना आहे, तोपर्यंत देवाची आवड निर्माण होत नाही. आणि जोपर्यंत देवाची आवड होत नाही तोपर्यंत वारकरी नाही. विठ्ठल विठ्ठल देवाची आवड ज्याला निर्माण झाली महाराज तो वारकरी. मग देव आवडावा याच्याकरता अंतकरणातून वारकरी व्हावा लागेल. आणि अंतकरणातून वारकरी होण्याकरता अंतकरणामधली वासना नष्ट झाली पाहिजे. जोपर्यंत अंतकरणामध्ये वासना आहे, जोपर्यंत अंतकरणामध्ये अविद्या आहे, जोपर्यंत अंतकरणामध्ये या मिथ्या असणाऱ्या संसाराचं सत्य ज्ञान होत नाही ना, तोपर्यंत देवाविषयी प्रेम निर्माण होत नाही. आणि जोपर्यंत देवाविषयी प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत तो देव आपलासा करता येणार नाही महाराज. तोपर्यंत अंतरंगातून वारकरी होता येणार नाही. मग ही वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत जन्म मरण आहे. आणि वासना नष्ट झाली की जन्म मरणही नष्ट होते. मग जगद्गुरु तुकोबराय आम्हाला अंतरंगातून वारकरी व्हायचं आहे, अंतकरणामधली वासना नष्ट करायची आहे, त्याच्यावर काही पर्याय बघा तुम्ही. होय होय वारकरी. वारकरी होण्याकरता अंतकरण शुद्ध झालं पाहिजे, वासना नष्ट झाली पाहिजे. जोपर्यंत वासना नष्ट होत नाही तोपर्यंत देवाचं प्रेम निर्माण होत नाही. जोपर्यंत देवाविषयी प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत वारकरी होता येत नाही. मग वासना अगोदर नष्ट करावी लागेल, तेव्हा काय होता येईल? वारकरी होता येईल. मग वासना नष्ट करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय अगोदर पर्याय सांगा, तेव्हा वारकरी होता येईल. मग जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, बाबा वारकरी होण्याकरता, अंतकरणामधली वासना नष्ट होण्याकरता तुला काय करावा लागेल? तर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज. हे संत चरण रज लागता सहज, चरण रज लागता सहज, वासनेचे बीज, वासनेचे बीज, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज, वासनेचे बीज, वासनेचे बीज जळून जाय. जगद्गुरु तुकोबराय म्हणता संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. त्या संतांच्या चरणाची धूळ माथ्याला लागली की अंतकरणामधली वासना जळून भस्म होते. आणि वासना जळून भस्म झाली की मग राम नामे उपजी आवडी, सुख घडो घडी वाढू लागली. वासना निमाली समूळ जानची, समूळ जानची, वासना निमाली समूळ जानची, समूळ जाची वासना निमाली समूळ जाची, वासना निमाली समूळ झाली. ब्रह्मरस गोडी अम्मासी भावली, वासना निमाली समूळ जानची, वासना निमाली. ब्रह्मरस गोडी अम्मासी
वासना नष्ट झाली की मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ते राम नाम आवडत मग राम नामे उपजी आवडी सुख घडोघडी वाढू लागे सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे मग कंठामध्ये प्रेम निर्माण होत पण जोपर्यंत अंतकरणामध्ये वासना आहे तोपर्यंत अंतकरणामध्ये देवाविषयी प्रेम निर्माण होत नाही जोपर्यंत देवाविषयी प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत वारकरी नाही विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय संतांची भेट झाली अंतकरणामधली वासना नष्ट झाली देवाविषयी प्रेम निर्माण झालं अंतरंगातून आम्ही वारकरी झालो आता तुकोबाराय म्हणतात पाहे पाहे रे पंढरी मग पंढरी दोन आहे महाराज अंतरंगातून जेव्हा तुम्ही पंढरी पाहाल तेव्हा पंढरीचं दर्शन वेगळं आणि बहिरंगातून जेव्हा तुम्ही पंढरी पाहाल तेव्हा पंढरपूरचं दर्शन वेगळं मग अंतरंगातून जेव्हा पंढरी पाहाल तेव्हा झळझळीत सोन सळा कळस दिसतो सोजवळा बरवे बरवे पंढरपूर विठोबायाचे नगर अंतरंगातून पंढरी पाहाल तर तुम्हाला ती पंढरी अध्यात्माचा असणारा केंद्रबिंदू दिसेल अंतरंगातून जेव्हा तुम्ही पंढरी पाहाल तेव्हा तुम्हाला ती सुदर्शनावर स्थापित असणारी पंढरी दिसेल मग अंतरंगातून पाहणं वेगळं आणि बहिरंगातून पाहणं वेगळं महाराज मग जगद्गुरु तुकोबाराय हे सगळं कळालं पंढरी कळाले परंतु ही पंढरी आहे कोठे तेव्हा जगद्गुरु तुकोबारायने सांगितलं मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जे पंढरपूर मी तुला पाहायला सांगतोय ते पंढरपूर कुठं आहे तर ते मृत्यूलोकामध्ये आहे मग जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूर मृत्यूलोकात आहे पण मृत्यूलोक लहान नाही ना मग एवढ्या मोठ्या मृत्यूलोकामध्ये मृत्यूलोक लहान आहे का महाराज मृत्यूलोकामध्ये 7 प्रकारचे सागर आणि 7 प्रकारचे द्वीप आहे या 7 द्वीपापैकी कोणत्या द्वीपामध्ये पाहायचं महाराज जंबुया दीपा माझे एक पंढरपूर गावगा धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नामागा चला जाऊ तया ठाया काही भोजन मागवयागा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा या मृत्यूलोकामध्ये 7 दीप आहे 7 दीपामध्ये जंबू नावाचा दीप आणि जंबू नावाच्या दीपामध्ये असणारी पंढरी तू पहा पुन्हा जगद्गुरु तुकोबारायला प्रश्न केला तुकाराम महाराज हा जंबूदीप लहान नाहीये मग या जंबूदीपामध्ये पंढरपूरही एक नाहीये किती पंढरपूर आहे छत्रपती संभाजीनगर जवळ एक पंढरपूर आहे ते कोणतं वाळूच पंढरपूर ताहराबादला गेलं तर तिथं मैपती महाराजांची समाधी आहे त्याला सुद्धा प्रीती पंढरपूर म्हटलं जातं कर्जतला जिथं गोधड महाराजांची समाधी आहे त्या गोधड महाराजांच्या समाधी स्थानाला म्हणजे कर्जतला धाकटी पंढरी म्हणून संबोधल्या जातं मग जगद्गुरु तुकोबाराय या असणाऱ्या सगळ्या पंढरपूर इतके पंढरपूर जंबूदीपामध्ये मग यापैकी कोणतं पंढरपूर पाहायचं तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी याही प्रश्नाचं उत्तर दिलं महाराज भीमा तिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी 4 भुजा त्याशी बाईल 16,000 नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे जो सुख देण्याकरता उभा आहे तो पंढरपुरामध्ये आहे मग ते पंढरपूर कोणतं तर जंबुया दीपा माझी त्यामध्ये महाराज भीमा तिरे एक वसविले नगर जे भीमेच्या तीरावर आहे जे पुंडलिकरायासाठी गोकुळहून आला येता जो गोकुळातून आला म्हणताय दोरक्यातून आला म्हणताय तो असणारा पुंडलिकाच्या पाठीमागे उभा आहे त्या देवाला जर तुम्ही पाहाल त्याची प्राप्ती तुम्ही जर त्या कराल तर तुम्हाला काय मिळेल प्रथम चरणामध्ये फुला तो एक देव करून घ्यावा फुला तो एक देव करून घ्यावा फुला तो एक देव करून घ्यावा फुला करून घ्यावा फुला तो एक देव करून घ्यावा
दुःखाची जनिती दुःखाची जनिती. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सुख पाहिजे असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा. मग तो देव पंढरपुरामध्ये आहे, त्याला देव म्हणतात महाराज. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तो देवांचाही देव निवरी कळी काळाचा भेव. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो, ते असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. तो देव पंढरपुरामध्ये उभा आहे, त्याचं दास्यत्व पत्करा, त्याला आपलासा करण्याचा प्रयत्न करा, त्याला शरण जा महाराज. जेव्हा तुम्ही त्या भगवंताला शरण जाल तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने खऱ्या सुखाची प्राप्ती होईल. मग ज्या संसाराला तुम्ही शरण जाताय त्या संसाराने तुम्हाला सुख दिलंय का? ज्या संसाराला तुम्ही संसाराकरता रात्रीचा दिवा दिवसाची रात्र हाडाचे काढा निद्राच्या ज्योती केल्या, त्या संसाराने त्या बदले तुम्हाला काय दिलं? ज्या संसाराकरता तुमचं तारुण्य गेलंय, ज्या संसाराकरता तुमचं वृद्धपणही जातंय, त्या संसाराने त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय दिलं? सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे. हा सुखाचा विचार नाही नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख मांदवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे. हा दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग जो दुःखाने ओतप्रेत भरलेला आहे त्या संसारामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. मग दुःखाने ओतप्रेत भरलेले या संसारात जन्माला आलोय आणि जन्माला आल्यानंतर मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे आणि मनुष्य देह मिळाल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने जे करता मनुष्य देह मिळाला ते आपण केलं गेलं पाहिजे महाराज. म्हणून संसारातलं सुख आपल्याला मिळतं पण ते टिकत नाही. मग परमार्थ केल्याला जे सुख आहे, देवाच्या प्राप्तीचं जे सुख आहे, ते सुख मात्र चिरकाळ टिकणार आहे महाराज, ते नष्ट न होणार आहे. म्हणून संसारातून तुम्ही सुखाची अपेक्षा करून योग्य नाहीये महाराज. सुख खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये आहे, आनंद खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये आहे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. म्हणून परमार्थ कशा करता, अध्यात्म कशा करता, भजन कशा करता, कीर्तन कशा करता, ज्ञानेश्वरी पारायण कशा करता, पंढरी आळंदीची वारी कशा करता, गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह कशा करता, कशा करता हे सगळं आहे. तर हे सगळं आहे महाराज अंतकरणाची शुद्धता होण्याकरता. जीवनामध्ये अध्यात्म नसेल तर ज्याच्या जीवनामध्ये अध्यात्म नाही महाराज, आलेल्या संकटाशी सामना करण्याची शक्ती आणि पावर या अध्यात्मामधून मिळते. संसार करत असताना अनेक प्रकारचे चढ उतार येत असतात, अनेक प्रकारचे संकट येत असतात आणि या संकटाशी सामना करण्याची शक्ती, पावर आणि ऊर्जा जी मिळते ती अध्यात्मामध्ये मिळते. जर आपल्या जीवनामध्ये अध्यात्म नसेल आणि संसार करत असताना जर आपल्यावर संकट आलं असेल तर त्या संकटाशी आपण सामना न करता आपण महाराज आत्महत्या करण्याकरता आपण प्रवृत्त होतो. मग आत्महत्या मनुष्य का करतो? आत्महत्या करण्याचं कारण काय आहे? डोक्यावर कर्जाचा बोजा झाला म्हणजे आत्महत्या करणं, घरला मधला करता पुरुष गेला म्हणून आपण आत्महत्या करणं, मुलीचं लग्न जवळ आलंय म्हणून आपण आत्महत्या करणं,
अरे हा संसार आहे आणि या संसारामध्ये चढ उतार येतच असतात, परंतु संसार करत असताना या संसाराला जर अध्यात्माची आणि परमार्थाची जोडी असेल तर मनुष्य त्या दिशेने जाणार नाही महाराज. बघा तुम्ही माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र बघा, जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र बघा. नका तुम्ही देव मानू, नका तुम्ही परमार्थ करू, पण या संत महात्मा महापुरुषांचं चरित्राचं दर्शन तुम्ही जरूर करा की या संत महात्मा महापुरुषांच्या चरित्र आपल्याला काय दाखवतंय. त्या संसारामध्ये आल्यानंतर संकटाशी सामना करण्याची शक्ती या संत महात्मा महापुरुषांना मिळाली, हे आपल्याला दाखवतंय महाराज. माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र तुम्ही बघा. निवृत्ती दादाचं वय 14 वर्षाचं असताना आपल्या लहान लहान भावंड आहे आणि तेवढ्यामध्ये महाराज विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेने देहांत प्रायश्चित्त घेतलेला आहे. ज्या समाजाच्या उद्धाराकरता, ज्या समाजाच्या कल्याणाकरता माऊली ज्ञानोबा या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये प्रगट झाले, त्याच समाजाने माऊली ज्ञानोबावर एवढा आघात केला की महाराज 14 वर्षाचे निवृत्ती दादा, 12 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज, 10 वर्षाचे सोपान काका आणि 9 वर्षाच्या मुक्ताबाई, लहान असताना विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेने देहांत प्रायश्चित्त घेतलंय, समाजाने घ्यायला लावलंय. मग विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेने देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर समाजाने माऊलीचा स्वीकार केला नाही महाराज. माऊलीचा स्वीकार केला नाही. माऊलीच्या पाठीमागे कोणी सक्षम असणारा पुरुषही उभा नाहीये आणि या समाजाने तर आघात चालूच ठेवलेले आहे. आई वडील गेल्यानंतरही माऊली ज्ञानोबारांना या समाजाने त्रस्त केलेला आहे महाराज. मग माऊली ज्ञानोबारांच्या जीवनावर झालेला हा आघात, लहान वयामध्ये आई वडिलांनी सोडून जावं आणि सोडून गेल्यानंतर समाजाने पुन्हा या असणाऱ्या मुलांना त्रस्त करावं, त्रास द्यावा, तरी माऊली ज्ञानोबारांमध्ये या संकटाशी सामना त्यांनी केला, या परिस्थितीशी सामना केला आणि महाराज आपण त्या परिस्थितीमध्ये स्वतः डगमगले नाही. निवृत्ती दादा डगमगले नाही. आपल्या तिन्ही भावंडांना बरोबर घेऊन त्यांनी महाराज जगाला आपलं एक आदर्शमय जीवन दिलंय. मग ही असणारी पावर या चारी भावंडामध्ये कुठून आली तर ही अध्यात्मातून आली महाराज. जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र तुम्ही बघा. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर स्वतःची पत्नी गेली आणि तुकोबारांचं जीवन हे दुःखमय झालंय. जगद्गुरु तुकोबारांच्या असणाऱ्या जीवनावर आघात झाला. भाऊ घर सोडून गेला, आई वडीलही गेले, सर्व प्रपंचाची जबाबदारी तुकोबारावर पडली आणि हा प्रपंच सांभाळत असताना भक्तीचं वेड लागलं महाराज. दुष्काळ पडला, दुकानदारी गेली महाराज, पण जगद्गुरु तुकोबारा या परिस्थितीमध्येही डगमगले नाही. जगद्गुरु तुकोबाराने विचार केला नाही आपण आत्महत्या करावी. मग जगद्गुरु तुकोबारा जर आत्महत्याच्या दिशेने का वळले नाही, माऊली ज्ञानोबा आत्महत्याच्या दिशेने का गेले नाही, कारण त्यांच्या जीवनामध्ये अध्यात्म होता महाराज. जन्याबाईचा चरित्राचा अभ्यास तुम्ही करा. जन्याबाईच्या असणाऱ्या चरित्रामध्ये जन्याबाईवर आळ आला चोरीचा. विष्णुपदाजवळ महाराज जन्याबाईला सुलावर देण्याकरता नेण्यात आलं, पण त्याही परिस्थितीमध्ये जन्याबाई डगमगल्या नाही, कारण जन्याबाईच्या जीवनामध्ये परमार्थ आणि अध्यात्म होता. कितीतरी आपल्याला उदाहरण सांगता येईल. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचं चरित्र तुम्ही बघा. 1958 सालाला गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज सरला बेटाच्या गादीवर स्थानापन्न झाले. 1954 दीक्षा झाली. 1958 सालाला ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज गादीवर स्थानापन्न झाले आणि गादीवर स्थानापन्न झाल्यानंतर त्यांच्या चरित्राचा अभ्यास तुम्ही जर केला तर महाराज 1961, 62 आणि 63 पेपर जर तुम्ही बघितले, आजही तुम्ही जर बेटामध्ये गेलात तर रघुनंदनगिरी महाराजला भेटा तुम्ही. त्यांच्याकडे पेपर आहे. महाराजांच्या विरोधात आलेली बातमी. सगळी राजकारणी मंडळी एका बाजूला होते महाराज. सगळे राजकारणी मंडळी एका बाजूला, सर्व गुरुबंधू एका बाजूला आणि महाराज एका बाजूला होते. बेटाची जबाबदारी, बेटाचा परमार्थ सांभाळण्याकरता सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांबरोबर फक्त शिवगिरी महाराज उर्फ नारायण तात्या आणि सावखेड गंगाचे मोठे बाबा बरोबर होते. 2 महात्मे बरोबर आहे. त्यामध्ये माधवबाबा लांडेवाडीकर असेल, सहजानंद भारती असेल, या सर्व मंडळींनी विरोध केलाय महाराज. महाराजांचं म्हणणं होतं याला ट्रस्ट न करता हे असंच असावं आणि बाकीची नेते मंडळींचं म्हणणं होतं हे ट्रस्ट असावं, हे सरकारी ट्रस्ट असावं आणि महाराजांचं म्हणणं होतं तुम्ही ट्रस्ट करा पण हे पब्लिक ट्रस्ट करावं.
हे सरकारचं ट्रस्ट करू नका. जर हे सरकारचं ट्रस्ट झालं तर इथं महाराज जी गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेचा जो परमार्थ तो टिकणार नाही, कारण इथं शासनाचे नियम लागू होतील. आणि म्हणून महाराजांची धाडपड होती. त्यामध्ये महाराज आपल्या वैजापूर तालुक्याचे मंत्री विनायकराव पाटील देखील होते बरं का. संभाजीनगरच्या असणाऱ्या न्यायालयामध्ये महाराजांच्या विरोधामध्ये निकाल गेला. महाराज केस हरले गेले, यांच्या बाजूला निकाल झाला आणि इथं कापूस वाडगावलाच अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये बैठक झाली गेली. निकाल आल्यानंतर या ठिकाणी महाराज या सर्व नेते मंडळींनी ते ट्रस्ट स्थापन केलं, बोर्डी स्थापन केली याच ठिकाणी. आणि त्यामध्ये विनायकराव पाटील यांच्या असणाऱ्या सौभाग्यवतीस बेटाचं अध्यक्ष बनवलं गेलं. त्यामध्ये बरेचसे नेते मंडळी 10-12 जण ट्रस्टी म्हणून नेमणूक करण्यात आली आणि महाराजांना त्या ठिकाणी पुजारी म्हणून खाली टाकण्यात आलं. महाराज नाराज झाले, विरोधात निकाल गेला. बेट आपल्या ताब्यातून जात आहे. सोमेश्वर गिरीजी महाराजांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय आणि या समाजाने आपल्यावर विश्वास ठेवलाय. गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेचा परमार्थ आता निश्चितच नष्ट होणार आणि नेते मंडळी या ठिकाणी येणार आणि या बेटाचं काय होणार. चिंताग्रस्त झालेले महाराज आणि महाराजांच्या बरोबर असणारे शिवगिरी महाराज यांनी महाराज उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. त्या ठिकाणी पुन्हा महाराजांनी केस चालू केली आणि महाराजांच्या बाजूला निकाल लागला. सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थान बेट सराला या ठिकाणची अधिपतीचे नेमणूक होईल, तेच अध्यक्ष होतील, ते आजीवन राहतील. आणि महाराजांनी ती घटना अशी सुंदर करून ठेवली की 5 वर्षानंतर सर्व सचिवासह सगळे ट्रस्टी बदलतील आणि जे महंत होतील ते अध्यक्ष राहतील, ते आजीवन अध्यक्ष राहतील. अशा प्रकारची ट्रस्ट त्या ठिकाणी स्थापित केला आणि महाराज या सगळ्या नेते मंडळींनी महाराजांना विरोध केला गेला. पण महाराजांनी त्या काळातही महाराज डगमगले नाही. मग महाराजांकडे ती शक्ती कुठून आली? ही पावर आहे महाराज अध्यात्माची. आणि म्हणून अध्यात्म जीवनामध्ये असावा, परमार्थ जीवनामध्ये असावा. एवढंच नाही, 2000 सालाला गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज समाधीस्थ झाले आणि महाराज समाधीस्थ झाल्यानंतर गुरुवर्य महंत सद्गुरू श्री महाराजांची असणारी नेमणूक बेटामध्ये झाली. त्याही वेळेस असाच प्रसंग घडला गेला. अनेक नेते मंडळी एका बाजूला झाले, सगळे महाराजांचे शिष्य एका बाजूला झाले आणि महंत गुरुवर्य महाराज एका बाजूला राहिले. महाराज त्याही वेळेस सर्वांनी विरोध केला गेला. बरोबर नेते मंडळी सामान्य नव्हते महाराज, मोठमोठे दिग्गज असणारे नेते मंडळी होते आणि या दिग्गज नेत्या मंडळीच्या असणाऱ्या एका बाजूला महाराज एका बाजूला केस चालली गेली आणि निकाल गुरुवर्य महाराजांच्या असणाऱ्या बाजूला लागला गेला. महाराज मग त्याही परिस्थितीमध्ये बेटाचा विकास करायचा, बेटाचा काम करायचं, मंदिर पाडलेलं आहे, समाजाने आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे, काय करावं त्यामध्ये केस आहे, भानगडी आहे, या सगळ्या खटाटोपी आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये काहीच्या काही वातावरण झालंय. महाराजांनी बेटात राहावं की मारला बेटातून जावं लागतं, एक पेपरबाजी झाली. पण महाराज त्याही परिस्थिती गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज डगमगले नाही. आणि आज आपण त्याचं उदाहरण पाहतोय. अवघ्या 13 वर्षामध्ये 13 कोटीचं मंदिर ज्यांनी बांधून दाखवलंय महाराज. मग ही शक्ती, ही पावर, ही ऊर्जा गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांमधून कुठेहून आली? एवढंच नाही महाराज, आळंदीचा असणारी आपली जी जागा होती गुरुवर्य सोमेश्वर गिरीजी महाराजांनी खरेदी केलेली 44 असणारी गुंठे जागा आणि 44 असणारी गुंठे जागा, ती जागा सोमेश्वर गिरीजी महाराजांच्या काळामध्ये एका असणाऱ्या दाम्पत्याला दिली. त्यांना मूलबाळ नव्हतं म्हणून सांभाळण्याकरता दिली की आम्हाला 3 दिवस येतोय आम्ही समाधी सोहळ्याच्या निमित्ताने, याचा सांभाळ तुम्ही करा. जेव्हा आम्ही सोहळ्याला येतो तेव्हा आम्हाला खाली करून द्या. त्यानंतर महाराज ते दाम्पत्यांचं वय होत गेलं. पुढे गुरुवर्य महाराज मठाधिपती झाले. गुरुवर्य महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज ते म्हातारा महाराजांकडे आलं, सांगितलं महाराज ही तुमची जागा तुम्हाला करून घ्या, माझं वय झालेलं आहे, याला कुळ कायदा लागलेला आहे, तुमच्या नावी मी करून देतोय. परंतु गुरुवर्य महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी सांगितलं बाबा तुम्ही आमचेच माणसं आहेत, करता येईल. कुठं पळून चालले का तुम्ही? कुठं पळून चालले मी कुठं पळून चाललो? करता येईल. असं म्हणता म्हणता त्या असणाऱ्या म्हाताऱ्याचा मृत्यू झाला आणि महाराज त्याला असणाऱ्या कुळ कायद्यानुसार ती सगळी असणारी जमीन त्या म्हातारीच्या नावे उतरली. आणि म्हातारीच्या नावावरून महाराज पुतण्यांना कळालं की आपल्या चुलतीच्या नावावर जमीन उतरली म्हणून. मग पुतण्यांनी धाव घेतली. बराचसा त्याचा खटाटोप झाला. महाराज बऱ्याच दिवस त्याचं भांडण गेलं. गुरुवर्य महाराजांचं सगळं आयुष्य भांडणामध्ये गेलंय. आणि त्या जमीला तोडगा काढून 33 गुंठ असणारी जमीन सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थांना मिळवून दिली आणि 11 गुंठे जागा समोरच्या असणाऱ्या व्यक्तीला दिली गेली. हा तोडगा काढण्याकरता बऱ्याचशा समाजामध्ये त्याच्यावर महाराजांबद्दल टीका झाली.
परंतु तेव्हाही महाराज डगमगले नाही. गुरु भवन होतं, गुरुहर्य म्हणतं सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचं समाधी स्थान विरगावकरांनी बांधलं होतं. तेही समाधी स्थान जेव्हा तोडलं तेव्हाही महाराजांवर विरोध झाला. पण अशाही परिस्थितीमध्ये महाराज डगमगले नाही. मला सांगायचं हे आहे की त्यांच्याकडे जी शक्ती आहे ती अध्यात्माची शक्ती आहे, परमार्थाची शक्ती आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ तो डगमगत नाही. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये अध्यात्म असावा. या अध्यात्माने संकटाशी सामना करण्याची शक्ती प्राप्त होते आणि ते अध्यात्म देवाची प्राप्ती करून देतो. महाराज परमार्थ देव प्राप्त करून देतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोवे. या संसारामध्ये आलात त्या देवाला आपलंसं करा आणि आपलंसं केलं तर सुख मिळेल. पण जगद्गुरु तुकोबार आहे, देव प्राप्त केला तर सुख मिळेल का अजून काय मिळेल? तर जगद्गुरु तुकोबार आहे सांगतात, सुखाबरोबर तू चांगल्या प्रकारची कीर्ती या लोकामध्ये तू जिवंत राशी शेवटच्या चरणामध्ये. तू का म्हणे तू का म्हणे का मरण्याची सारे, तू का म्हणे का मरण्याची सरे, तू का म्हणे का मरणाची सारे, तू का म्हणे का मरणाची सारे. उत्तमच उरे कीर्ती मागे, उत्तमच उरे उत्तमच उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उत्तमची उरे कीर्ती मागे रती माये गे दुःखाचे रती माये गे दुःखाची जनिती. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे रती माये गे दुःखाची मरणीची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. जगद्गुरु तुकोबार आहे म्हणतात की बाबा देव प्राप्त झाला म्हणजे सुखही मिळेल आणि अजून काय मिळेल तर तुका म्हणे क मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम असणारी कीर्ती रूपाने जर या मृत्यू लोकामध्ये जिवंत राहायचं असेल तर जगद्गुरु तुकोबार म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपला असणारा देव एक केला, एक असणारा देव केला की उत्तम असणाऱ्या कीर्ती रूपाने या मृत्यू लोकामध्ये जिवंत राहता येते महाराज. मग ज्यांनी ज्यांनी देवाची प्राप्ती करून घेतली गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. हो गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. हो राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी.
राहिल्या जागी रही जगा माझी, राहिल्या जागी रही जगा माझी, जगा माझी. गेली दिगंबर ईश्वर भूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. मरावे परे कीर्ती रूपी उरावे. मग कीर्ती रूपाने जिवंत राहायचं असेल तर जीवनामध्ये परमार्थ करून त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या. जीवनामध्ये जर कीर्ती रूपाने जिवंत राहायचं असेल तर अंतकरणापासून परोपकाराची भावना ठेवा महाराज. जर आपल्या अंतकरणामध्ये परोपकार असेल तर परोपकार करणारा माणूस सुद्धा या मृत्यू लोकामध्ये जिवंत राहतो बरं का. मग कोण या मृत्यू लोकामध्ये जिवंत राहतात? ज्यांनी देवाची प्राप्ती केली ते मृत्यू लोकामध्ये राहतात, आणि ज्यांनी महाराज आपलं सर्वस्व मातृभूमी करता धर्मा करता खर्च केलं ते कीर्ती रूपाने जिवंत राहतात. मग संत सावता महाराजांनी देव प्राप्त केला. सावता महाराज या मृत्यू लोकामध्ये आजही जिवंत आहे. जगद्गुरु तुकोबरायाने देव प्राप्त केला. जगद्गुरु तुकोबराय गाथ्याच्या रूपाने या मृत्यू लोकामध्ये आजही जिवंत आहे. माऊली ज्ञानोबरायाने देव प्राप्त केला. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आजही या ठिकाणी जिवंत आहे महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी देवाची प्राप्ती करून घेतली. शांती ब्रह्म एकनाथ महाराज एकनाथी भागवत भावार्थ रामायणाच्या माध्यमातून आजही तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहे महाराज. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांनी देवाची प्राप्ती करून घेतली आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून ते आजही आपल्यामध्ये जिवंत आहे महाराज. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी देवाची प्राप्ती करून घेतली तर ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या असणाऱ्या त्या वाणीचा अमृत वय वाणीतून निघालेला कीर्तनाचा सुगंध आजही आपल्या हृदयामध्ये दरवळतोय महाराज. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचं नाव घेतलंय आणि महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर आली, ती अंगावर शहारे निर्माण होत आहे. म्हणजे ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आजही तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहे का? त्यांनी देव प्राप्त केलाय महाराज. आणि ज्यांनी मातृभूमी करता प्राण दिला ते आज या मृत्यू लोकामध्ये जिवंत आहे महाराज. मग बघा तुम्ही, आपण आज आपल्या पितरांचं श्राद्ध करून पितरांना विसरवून जातो. मग आपल्या असणाऱ्या पूर्वजांचा फोटो आपल्या घरामध्ये किती दिवस आणणार? जास्तीत जास्त वर्ष श्राद्ध होईपर्यंत. आपल्या घरामध्ये माऊली ज्ञानोबरायांचा फोटो आहे, नामदेव महाराजांचा आहे, सावतोबाचा आहे, गंगागिरीजी महाराजांचा. मग ते आपले पूर्वज आहे का? नाही महाराज. तरी त्यांचा फोटो आपल्या घरामध्ये आहे, कारण त्यांनी त्यांचं जीवन परोपकाराकरता व्यतीत. देह कष्ट भीती परोपकारे, परोपकारे देह कष्ट भीती हा परोपकारे. देह कष्ट भीती परोपकारी, परोपकारी देह कष्ट भीती परोपकारी. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. शाबास. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे. हो देह कष्ट भीती परोपकारी, कष्ट भीती परोपकारी. देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारी. देह कष्ट भीती परोपकारी, देह कष्ट भीती परोपकारी. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, संताच्या संताच्या विभूती. देह कष्टविती परोपकारे. स्वतःचा देह स्वतःचं आयुष्य दे दुसऱ्याकरता खर्च करतात ते कीर्ती रूपाने जिवंत राहतात महाराज. आणि म्हणून जो मातृभूमी करता लढतो तो या मृत्यू लोकामध्ये जिवंत राहतो. जो हिंदू धर्म, सनातन धर्म, भागवत धर्माची पताका घेऊन त्या धर्माचा प्रचार प्रसार करतो तो या मृत्यू लोकामध्ये जिवंत राहतोय महाराज. मग बघा,
आपण सुभाषचंद्र बोसची जयंती साजरी करतो, सरदार वल्लभभाई पटेलची जयंती साजरी करतो, अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करतो, राष्ट्रमाता जिजाऊंची आपण जयंती साजरी करतोय, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांची जयंती आपण साजरी करतोय, भगतसिंग आणि राजगुरूंची असणारी आपण जयंती साजरी करतोय, सावरकरांची आपण जयंती साजरी करतोय. मग ते आपल्या घरातले का? परंतु या असणाऱ्या मंडळींनी काय केलं महाराज? या असणाऱ्या मंडळीने आपला असणारा संपूर्ण असणारा आयुष्य या मातृभूमीला स्वातंत्र्य करण्याकरता खर्च केलंय. या भारताला स्वातंत्र्य ज्यांनी मिळवून दिलं ते सुभाषचंद्र बोस, काळ्या पाण्याची शिक्षा ज्यांनी भोगली ते सावरकर, आणि या भारताला पुन्हा एकत्रित ठेवलंय ज्यांनी. अखंड भारत आज आपल्याला जो दिसतोय, जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत हा भारताचा नकाशा जो आज आपल्याला एक दिसतोय महाराज, ते कार्य केलंय सरदार वल्लभभाई पटेलने. म्हणून स्वातंत्र्य मिळवून दिलं सुभाषचंद्र बोस, अखंड भारत ज्यांनी आपल्याला दिला ते सरदार वल्लभभाई पटेल, आणि या मातृभूमीला स्वातंत्र्य मुक्त करण्याकरता काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे सावरकर आज या तुमच्या आमच्यामध्ये जिवंत राहिले, म्हणून त्यांची आपण जयंती साजरी करतोय महाराज. अहिल्यादेवी होळकरांनी काय केलंय? अहिल्यादेवी होळकरांनी महाराज या असणाऱ्या मराठा साम्राज्याला सांभाळण्याचं काम केलंय, आणि 12 ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केलाय, राष्ट्रही सांभाळलंय आणि धर्मही सांभाळलाय. आपण महाराज आत्ताचे नेते मंडळी राष्ट्रही सांभाळत नाही आणि धर्म देखील सांभाळत नाही, फक्त खिसा सांभाळतात. विठाला विठाला विठाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मही सांभाळला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कृती सांभाळली, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या परंपरा सांभाळल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्र सांभाळलंय महाराज. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावामध्ये उभा केला जातोय. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म सांभाळलाय महाराज. या धर्माकरता छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं बलिदान दिलंय, म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ही मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. जो धर्माकरता मरतो त्याची कीर्ती राहते, जो देवाकरता मरतो त्याची कीर्ती राहते. तुका म्हणे एक मरणीची सरी, उत्तमची उरे कीर्ती मागे. जगद्गुरु तुकोबराय, देव प्राप्त झाल्यानंतर सुख मिळतं, देव प्राप्त झाल्यानंतर कीर्ती रूपाने जिवंत राहता येतं, पण तो देव प्राप्त कशाने होतो? त्या देवाच्या प्राप्तीचं साधन सांगा ना. तेव्हा जगद्गुरु तुकोबार यांनी तृतीय चरणामध्ये अविनाश करी, अविनाश करी, अविनाश करिया पोली जाई से, अविनाश करिया पोली जाई से. अविनाश करी, अविनाश करी, अविनाश करिया बोली आई से, अविनाश करिया बोली आई. हो अविनाश करी, अविनाश करी, अविनाश करिया पुली आई से, अविनाश करिया पुली. अविनाश करी, अविनाश करी, अविनाश करिया बोली आई से, अविनाश करिया बोली आई से. लावी मना पिसे गोविंदा से, 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 लावी मना पिसे गोविंदा से. एरती माई के, एरती माई के, एरती माई के दुखाट जनते, एरती माई के दुखाट जने. ये नदी माई के, ये नदी माई के, ये नदी माई के दुखाची जनित, ये नदी माई
जगद्गुरु तू गोवऱ्या म्हणतात त्या देवाच्या प्राप्तीचं साधन सांगितलं. अविनाशी करी आपुले आईसे लावे मना पिसे गोविंदाचे विठोबा रखुमाई. धोबार खुमाई धोबार खुमाई धोबार खुमाई धोबार खुमाई. धोबार खुमाई चला चला हराना ढोबार खुमाई धोबार खुमाई ढोबार खुमाई. टाळ धोबार खुमाई विठोबार कुमारी धोबार खुमाई धोबार कुमारी ढोबार खुमाई धोबार कुमारी ढोबार खुमाई धोबार कुमारी ढोबार खुमाई विठोबार कुमारी ढोबार खुमाई. हा विठोबार खुमाई विठोबार कुमारी ढोबार खुमाई विठोबार कुमारी ढोबार खुमाई विठोबार कुमारी ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई. धोबार खुमाई पाऊस चालू झालाय, आटपून घेऊ. अविनाश करी आपुले ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे. त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल, त्या देवाची प्राप्ती करायची असेल, त्या असणाऱ्या देवाचं एक विशेषण वापरलं अविनाश. अविनाश असणारा जो देव आहे, अविनाशी करी आपुले आईसे. जर तो अविनाशी असणारा देव आपलासा करायचा असेल तर लावी मना पिसे गोविंदाचे. या मनाला त्या परमात्म्याचं वेड लागलं पाहिजे. जोपर्यंत महाराजा मनाला देवाचं वेड लागत नाही तोपर्यंत तो देव प्राप्त होत नाही. बरं का, आपण भजन करतोय, आपण वारी करतोय, आपण गंगागिरी महाराजांचा सप्ताहाला जातोय आणि लोक जर नावं ठेवत असाल ना तर समजून घ्यावा महाराज आपला परमार्थ हा सक्सेसफुल होतोय. लोकांनी वेड म्हणावं. पंढरीची वारी करतोय आणि पंढरीची वारी जायला चाललाय सप्ताहाला, काय वेड लागला काही त्याला? महाराज आपला परमार्थ सफल होतोय. अविनाशी करी आपुले आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. पिस म्हणजे वेड लागलं पाहिजे आणि त्या देवाला प्राप्त करायचं असेल तर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. अविनाशी असणाऱ्या देवाची प्राप्ती करायची असेल तर महाराज देवाचं वेड लागलं गेलं पाहिजे. बरं का, आणि पांडुरंगाला प्राप्त करायचं असेल तर माणसाने कर्तव्यनिष्ठ असायला हवं. महाराज, पांडुरंग परमात्मा ही देवता साधनेने प्राप्त होणारी देवता नाहीये. पांडुरंग प्राप्ती करता पुंडलिकरायाने कोणत्याही प्रकारची साधना केलेली नाहीये. पांडुरंगा करता कोणत्याही प्रकारचा योग केलेला नाहीये. पांडुरंगा करता कोणत्याही प्रकारचं ज्ञानार्जन केलेलं नाहीये. पांडुरंगा करता पुंडलिकरायाने कोणत्याही प्रकारचा यज्ञ केलेला नाहीये. पांडुरंग परमात्मा महाराज प्राप्त करायचा असेल तर मनुष्याने कर्तव्यनिष्ठ असायला हवं. ज्याच्याजवळ कर्तव्यनिष्ठ आहे, जो धर्मनिष्ठ आहे, त्याच्या बाजूला परमात्मा आहे, त्याच्या पाठीमागे देव उभा राहतो. महाराज, मग आपण परमार्थ करतोय, मग आपल्या पाठीमागे देव का उभा राहत नाही? बरं का ना, पंढरीच्या वारीला गेला आणि पंढरीच्या वारीला गेल्यानंतर तडून तडपदार असणारा तरुण मुलगा त्याचा मृत्यू झाला. घरी आल्यानंतर लोकांनी सांगितलं, बाबा पंढरीची वारी करतोय आणि घरी असणारा तडपदार असणारा मुलगा त्याचा मृत्यू होतोय. आणि मग पांडुरंग तर मागे पुढे उभा राहाय सांभाळतो. कुणाचा सांभाळ करतो? पंढरीची वारी करणाऱ्याचा नाही. जो पंढरीचा वारकरी आहे, वारी करतोय पण कर्तव्यनिष्ठ आहे. महाराज, पांडुरंग परमात्मा प्राप्त करायचा असेल तर कर्तव्याचं पालन करा. पुंडलिकरायाने स्वतःचं कर्तव्याचं पालन केलंय, देव त्याच्या पाठीमागे उभा राहतोय. जो धर्मनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ आहे त्याच्या पाठीमागे देव आहे. बघा, मग भक्त जर असला आणि तो जर धर्मनिष्ठ नसला, कर्तव्यनिष्ठ नसला तर देव त्याला वाचवू शकत नाही. आपल्याला महाभारतामधले दाखले देता येईल. भीष्माचार्य बघा भगवंताचे भक्त आहे, परंतु भीष्माचार्य आहे, द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, कर्णासारखा देवाचा भक्त आहे, परंतु महाराज हे
कर्ण असेल, भीष्माचार्य असेल, हे कर्तव्यापासून बाजूला सारले गेले. हे धर्मापासून बाजूला, धर्माच्या बाजूला उभे राहिले आणि अधर्माच्या बाजूला जेव्हा द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण सारखा भक्त देवाचा उभा राहतोय, तेव्हा देव सुद्धा त्यांना महाराज काय करत नाही, वाचवू शकत नाही. म्हणून कर्तव्यनिष्ठ असावं. तुम्ही जेव्हा कर्तव्याचं पालन कराल, तेव्हा तुम्हाला वेगळा परमार्थ करण्याची सुद्धा गरज नाहीये महाराज. म्हणून आईने आईचं कर्तव्य करावं, वडिलांनी वडिलाचं कर्तव्य करावं, मुलांना मुलाचं कर्तव्य करावं. आणि जर कर्तव्याचं पालन केलं नाही तर महाराज, आपण जे आज दुःखित आहोत, जे पीडित आहोत, याचं कारण आपण कर्तव्यापासून विमुख झालेलो आहोत. आई आईचं कर्तव्य विसरली, बाप बापाचं कर्तव्य विसरला, मुलगा मुलाचं कर्तव्य विसरला, सून सुनाचं कर्तव्य विसरली, सासू सासूचं कर्तव्य विसरली, राजा राजाचं कर्तव्य विसरला महाराज. आणि त्याचा परिणाम तुम्हा मला भोगायला लागतोय. माणसानं कर्तव्याचं पालन करावं. जो कर्तव्यनिष्ठ त्याच्या पाठीमागे पांडुरंग परमात्मा, जो धर्मनिष्ठ त्याच्या पाठीमागे परमात्मा. म्हणून वेगळा परमार्थ करण्याची गरज नाहीये. ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय ते क्षेत्र चांगल्या प्रकारचं सांभाळणं म्हणजेच त्या ठिकाणी हीच विष्णूची महापूजा. जर आपण वकिली क्षेत्रामध्ये काम करत असाल, जर आपण डॉक्टर क्षेत्रामध्ये काम करत असाल, जर आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असाल, आपण जर समाजसेवक क्षेत्रामध्ये काम करत असाल, आपण राजकारण क्षेत्रामध्ये काम करत असाल, जर आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत असाल, जर आपला सर्व उद्देश जर पैसा जमा करण्याचा असेल, तर आपण आपल्या कर्तव्यापासून विमुख झालो समजा महाराज. आपण जर वकिली क्षेत्रामध्ये काम करत असो आणि एखादा असणारा गरीब आपल्याकडे जर न्यायाची भिक्षा मागत असेल आणि त्याच्या आपल्या ज्ञानाने त्याला न्याय मिळत असेल, तर आपण महाराज त्या ठिकाणी त्याच्या खिशातून आपल्याला किती फी येणार आहे हे न पाहता त्याचा असणारा न्याय मिळून दिला गेला पाहिजे महाराज. जर आपण वकिली क्षेत्रामध्ये काम करत असाल तर एका गरीबावर होणारा अन्यायापासून त्याला न्याय आपण प्रदान करून दिला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात हीच विष्णूची महापूजा. जर आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असाल, आपण जर शिक्षक असाल आणि एखादा गरीबाचा असणारा मुलगा असेल, त्याची बुद्धिमत्ता असेल पण त्याच्या वडिलांची असणारी फी भरण्याची शक्ती नसेल, ताकद नसेल, तो गरीब आहे, पण तुमच्याकडे ज्ञान आहे आणि तुमच्या ज्ञानाने त्या असणाऱ्या विद्यार्थ्याचं उज्ज्वल असणारं भविष्य होणार आहे, घडणार आहे, तर तिथं तुम्ही त्याच्या असणाऱ्या फीचा विचार करू नका, त्याच्या बुद्धीचा विचार करा, त्याला सक्षम बनवा महाराज. जर तुम्ही डॉक्टर क्षेत्रामध्ये काम करत असाल आणि एखादा ग्रस्त पीडित असेल, सगळ्या असणाऱ्या कुटुंबाची जबाबदारी त्या असणाऱ्या ग्रस्तावर असेल आणि त्याला आजार जडलेला आहे, आता भयंकर आजार आहे आणि त्याच्या मृत्यूने त्याचं असणारं कुटुंब सगळं विस्कळीत होणार आहे, अशा वेळेस तुमच्याकडे जर तो आला असेल आणि तुम्ही डॉक्टर क्षेत्रामध्ये असाल, तुमच्या ज्ञानाने त्याचा रोग जर नष्ट होत असेल, तर तुम्ही महाराज त्याच्याकडून आपल्याला किती फी मिळेल याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही त्याचा रोग कसा जाईल याचा विचार तुम्ही करा. जर तुम्ही त्याचा रोग नष्ट केला आणि त्याच्या असणाऱ्या कुटुंबामधला आनंद, त्याच्या कुटुंबामधल्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर असणारं हास्य तुम्हाला जर समाधान देत असेल, पैसा हे समाधान देणार नाहीये. तुम्ही लाख रुपये डिपॉझिट घेतलंय, त्याचं ते लाख रुपये तुम्हाला न तो आनंद मिळून देणार आहे जो त्या असणाऱ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर जे समाधान आनंद दिसतोय, तो आनंद तुम्हाला पैशाने मिळणार नाही महाराज. म्हणून कर्तव्यनिष्ठ व्हा, पांडुरंग तुमच्या पाठीशी उभा राहील. धर्मनिष्ठ व्हा, पांडुरंग परमात्मा तुमच्या पाठीमागे उभा राहील. त्या परमात्म्याचं वेळ लागलं की देव आपला साकारता येतो. अविनाशी करी आपुले आईसे, लावी मना पेसे गोविंदाचे. तुकाराम महाराज म्हणतात, मनाला वेळ लागला की देव प्राप्त होतो, अविनाशी असणारं तत्व प्राप्त होतं. मग जगद्गुरु तुकोबराय हे सगळं कळालं मला. देवाने सुख मिळतं, देवाने कीर्ती रूपाने जिवंत राहता येतं, त्या देवाच्या प्राप्तीचं साधनही मला कळालं. पण त्या देवाच्या व्यतिरिक्त हे जे दिसतंय ते काय आहे? ये रती माई दुःखाची जनिती, ये रती माई गे दुःखाची जनिती, रती माई के दुःखाची जनिती, हे रती माई के दुःखाची जनिती, रती माई के दुःखाची जनिती, ये रती माई के दुःख
दुःखाची जाणती माई के दुःखाची जनिती रती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान रती माई के दुःखाची जाणती रती माई के दुःखाची जाणती रती माई के दुःखाची जनिती रती माई के दुःखाची जनिती जगद्गुरु तुकोबर म्हणतात देवाच्या व्यतिरिक्त असतं ते काय आहे तर एरते माई के दुःखाची जनते नाही आदिअंती अवसान. देवाच्या व्यतिरिक्त जो संसार दिसतोय तो काय आहे तर माई काय एरती माईक दुःखाची जनते. दुःखाला जन्माला घालणारा असणारा हा संसार आहे आणि या संसाराला आदी नाही आणि अंतही नाही म्हणून तो मायेचं कार्य आहे आणि मायेला आदी नाही आणि अंतही नाही. महाराज जसं बघा तुम्ही मृगजळ आहे. मृगजळ माहिती ना तुम्हाला. तुम्ही त्याला झळाया म्हणतात तुमच्या भाषेत. झळाया सकाळीच नाही आणि संध्याकाळी नाही. त्या कधी वाजतात दुपारी वाजतात. मग ज्या दुपारी वाजतात त्या खऱ्या आहे का हो. तसं या संसाराला आदी नाही आणि या संसाराला अंतही नाही. मला सांगा अण्णा तुमचा संसार सुरू केव्हा झाला सांगता येईल तुम्हाला. जास्तीत जास्त तुम्हाला सांगता येईल तुमच्या लग्नाची तारीख डेट सांगता येईल. तिथून पुढं माझा संसार चालू झाला म्हणजे लग्नाच्या तारखेपासून माझा संसार चालू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर मग संसार संपला का नाही. म्हणजे संसाराला आदी नाही आणि संसाराला अंतही नाही. मग जो आदी नाही त्याला अंत नाही. जो मध्ये भासतो त्याला मिथ्या म्हणतात. तो सत्य नाहीये म्हणून तो दुःखाला कारण आहे. महाराज संसार हा मायेचा कार्य आहे. मायेच्या संबंधापासून हा संसार निर्माण झालेला आहे म्हणून हा संसार दुःखाला कारण आहे. रती माई के दुःखाची जनते नाही आदी अंती अवसान. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोवे. रती माई के दुःखाची जनते नाही आदी अंती अवसान. अविनाशी करी आपुले आईसे लावी मना पिसे गोविंदाचे तुका मनेक मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुम्ही म्हणाल महाराज असं उलटपलट का सोडवलं पण तुम्ही लक्षात घ्या जेव्हा अभंगामध्ये तुम्ही प्रवेश कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. जगद्गुरु तुकोबरा यच्छावत मानव जातीला उपदेश करतात की बाबांनो सुख पाहिजे असेल तर काय करा आपुला तो एक देव करून घ्यावा. मग सुख मिळेल का अजून काय मिळेल. कारण संसारिक माणसाची इच्छा असेल हे केल्याने हे मिळेल आणि ते केल्याने अजून काय मिळेल तर जगद्गुरु तुकोबराने त्याचं उत्तर शेवटच्या चरणात दिलं. तुका म्हणे कमरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मग तुकाराम महाराज देव केला सुख मिळालं देव केला कीर्ती रूपाने जिवंत राहत येतं. पण जो देव आपलाच करायचं तुम्ही सांगताय त्या देवाच्या प्राप्तीचं साधन मग तृतीय चरणामध्ये अविनाशी करी आपुले आयसे लावे मना पिसे गोविंदाचे. मग अविनाशी तत्वाला प्राप्त करायचं असेल तर मनाला वेळ लागला पाहिजे. हे देवाच्या प्राप्तीचं साधन तृतीय चरणात सांगितलं. मग द्वितीय चरणात काय सांगितलं तर या देवाच्या व्यतिरिक्त जे काही दिसतं ते काय आहे दुःखाला कारण आहे. त्याला आदी नाही अंत नाही असा असणारा हा अभंग आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरांच्या या अभंगावर जसं काही सद्गुरूने मला बुद्धी दिली तशा प्रकारे या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्नाने प्रयास केलेला आहे. या ठिकाणी ज्यांचं श्रद्धा आहे कैलासवासी छगन चांगदेव पाटील थोरात आमचे प्रदीप भाऊ आणि प्रमोद दादांचं असणारं ते आजोबा होते. अगदी कमी वयामध्ये पितृछाया हरपली आणि प्रपंचाची असणारी जबाबदारी त्यांच्यावर पडली आणि तो असणारा प्रपंच त्यांनी चांगल्या प्रकारचा सांभाळला. तो प्रपंच सांभाळत असताना ज्या आईवडिलांनी ज्या आजोबा आजींनी संस्कार दिले त्या संस्काराचं सुद्धा त्यांनी पालन केलं आहे. एक आदर्श असणारा या कापूसवाड गावामध्ये घालून दिला की सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा संस्कार अन्नपूर्णा मातेचा संस्कार जर आपल्याला पाहायचा असेल तर या दोन्ही मुलांमध्ये आपल्याला पाहता येईल की वडील आणि आजोबा गेल्यानंतरही चांगल्या प्रकारचा प्रपंच त्यांनी सांभाळला
आणि म्हणून हे संस्कार सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचे आहे. त्यांचेच असणारे दुसरे मित्र आमचे ऋषिकेश, त्याचंही तसंच झालं. वडील वारले आणि सगळी जबाबदारी त्याच्यावर पडली. आज तुम्ही जा बघा तिथं, त्याने सुद्धा त्याचा प्रपंच चांगल्या प्रकारचा सांभाळला. गंगागिरीजी महाराजांचा संस्कार त्यांनी त्यांच्या असणाऱ्या आचरणातून दाखवून दिला. म्हणून आपण कापूसवाडगावमध्ये जन्माला आलोय आणि कापूसवाडगावमध्ये जन्माला आल्यानंतर आपल्यामध्ये सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा संस्कार आहे की नाही आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर या दोन्ही मुलांकडे आपल्याला पाहता येईल. आपले असणारे प्रदीप आणि ऋषिकेश दोघांच्या जीवनामध्ये असणारा हा वाईट प्रसंग घडला आहे. आईवडील आणि या ठिकाणी त्यांच्या मातोश्री, त्यांच्या आजी आहे आमच्या मातोश्री कौशल्याबाई छगन पाटील थोरात आणि मीराबाई रंजक थोरात, दोघांचा आजीचा आणि आईचा चांगल्या प्रकारचा ते सांभाळ निश्चितच करतील. आजही ते त्यांच्या आजीच्या आणि आईच्या आज्ञेच्या बाहेर नाही आहे आणि म्हणून निश्चितच आमचे छगन संगदेव पाटील थोरात यांच्या जीवात्मे आज भगवान परमात्मा चिरकाल शांती देवो. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज त्यांचा पुढील मार्ग सुगम करो हीच प्रभू चरणी प्रार्थना. झालेली सेवा सद्गुरू गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या चरणकमली समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. समस्त ग्रामस्थ कापूसवाडगावकर, अन्नपूर्णा माता भजनी मंडळ, परिसरातून आलेली सद्गुरू गंगागिरीजी महाराज भक्त परिवार, अन्नपूर्णा माता महिला मंडळ भक्त मंडळ आणि सर्व पाहुणे मंडळींना थोरात परिवाराच्या वतीने धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित, सेवेला पूर्णविराम. आणि आपण जाताना सर्वांनी भोजन करून जायचं, प्रसाद घेऊन जायचं. अन्नपूर्णा मातेच्या मंदिरासमोर हा अन्नपूर्णा मातेचा प्रसाद आहे. आणि झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोलिले कुरे वेडे वाकुडी उत्तरी कराच्या बाप राज महाराज तुम्ही सिद्ध हो नाही विचारला अधिकार नो आपला कराच्या बाप राज महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा कराच्या बाप राज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा